You know, when I was in school, I had 3 to 4 batchmates who came from the same family, and I felt so great about that. And today at FIA, I met somebody who sends not 1, not 2, but 8 kids from the same family to this school. Let's go have a chat with him. Hi sir, please तुमची ओळख द्या. माझं नाव कौस्तुभ किशोर पाटणकर, त्र्यंबकेश्वर येथे मी राहतो आणि परंपरेनुसार आमचा पौरोहित्य करण्याचाच व्यवसाय आहे. तर आम्ही त्र्यंबकेश्वरी पौरोहित्य करतो आणि मला स्वतःला शेती करण्याची पण आवड असल्यामुळे मी साइड बाय साइड शेती पण करतो. आमची शेती आहे, मी शेती पण बघतो. आणि सर, तुमचं प्रवशी इंटरनॅशनल अकॅडमी तुम्ही का ही शाळा तुम्ही का निवडली? मुलाला ॲडमिशन घेण्याच्या दृष्टीने आम्ही बऱ्याच शाळांमध्ये फिरलो. नाशिकमध्ये म्हणजे आम्ही राहतो त्र्यंबकेश्वरला, पण त्याला ॲडमिशन नाशिकमधल्याच एखाद्या शाळेमध्ये घ्यायची हे आमचं ठरलेलं होतं. मग त्या दृष्टीने आम्ही नाशिकमधल्या बऱ्याच शाळांमध्ये फिरलो. पण प्रवशी इंटरनॅशनलमध्ये आल्यानंतर जे आम्हाला फिलिंग झालं, जी आपुलकी जाणवली, इथल्या स्टाफपासून ते सगळे टीचर, प्रिन्सिपल या सगळ्यांमध्ये जी आपुलकी जाणवली ती म्हणजे आपल्या स्वतःच्या घरी आल्यासारखं आम्हाला फिलिंग सगळ्यात पहिल्यांदा आलो तेव्हाच झालं. मग तेव्हा आमचा हा निर्णय झाला की शाळा जरी लांब पडत असली, आता माझा मुलगा त्र्यंबकेश्वरहून रोज अपडाऊन करतो, जाऊन येऊन साधारण 70 किलोमीटर प्रवास तो रोज करतो, पण आम्ही त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं. कारण शाळेमधली जी शिक्षणाची पद्धत आहे आणि एक आपुलकी आहे, घरच्यासारखं वातावरण इथे शाळेकडून मिळतं, तर आम्हाला हे खूप भावलं आणि आम्ही हा निर्णय घेतला की आपण याच म्हणजे मुलगा लहान जरी असला तरी तो प्रवास करेल, पण शाळेत मात्र याच आपण घालूया. सो एक गोष्ट जी तुम्हाला या शाळेबद्दल वेगळी वाटते? शाळेबद्दल सांगायचं झालं तर त्र्यंबकेश्वरला गोदावरीचा जसा उगम झालेला आहे, तसं आम्ही जेव्हा नर्सरीला माझ्या मुलाचं ॲडमिशन घेतलं त्यानंतर आता तो 5वीत आलेला आहे शाळेत. तर मला असं वाटतं की ही शाळा म्हणजे त्या नदीसारखी आहे, नॉलेजच्या नदीसारखी. जशी गोदावरी वाहत पुढे मोठी मोठी होत समुद्रापर्यंत जाते, तशी ही नॉलेजची नदी मुलांना जगातल्या नॉलेजच्या समुद्रापर्यंत वाहवत नेते आणि त्यांना त्या सेल्फ कॉन्फिडन्समध्ये उभं करते की जगासमोर ते पण म्हणजे आता त्र्यंबकेश्वर म्हटलं तर हे गाव आहे, त्या गावातून तो मुलगा इतक्या कॉन्फिडेंटली जगासमोर उभा राहणार आहे आणि त्याचा पाया शाळेतून रचला जाणार आहे. त्यामुळे आम्ही शाळेवर खूपच समाधानी आहोत.